नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर अशा महिला आहेत की त्यांना योजनेमध्ये बसत नाही आणि या योजनेचा अपात्र आहे. अशा महिलांना पैसे मिळणार नाही. या लाडक्या बहिणी कोणत्या आहेत व काय आहे व हप्ता मिळणार की नाही, त्या महिला कोणकोणत्या आहेत, लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत, आपण संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर लाडक्या बहिणींसाठी आपण बघणार आहोत की महिलांना लाडक्या बहिणींचे पैसे हे येणार नाही. म्हणजेच की लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत जे पैसे मिळणार अशा कोणत्या महिला आहेत की त्यांना पैसे मिळणार नाही, तर जाणून घ्या. म्हणजेच की आधार कार्डवरती 21पेक्षा कमी वय असेल, कोणतीही लाडकी बहीण असू द्या, 21पेक्षा कमी वय असेल आणि 65पेक्षा जास्त वय असेल तर ह्या आधार कार्डवरती चेक केले जाणार आहे. म्हणजेच की महिलेचं वय किंवा 21पेक्षा कमी असेल किंवा 65पेक्षा जास्त असेल तर या महिलांना लाभ मिळणार नाही. दुसरं म्हणजेच की इन्कम टॅक्स रिटर्न, कुटुंबातील लाभार्थी रेशन कार्ड, रेशन कुटुंब म्हणजेच की तर रेशन कार्ड, आपल्या रेशन कार्डमध्ये जो व्यक्ती ITR भरत आहे तर तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती ITR जर भरत असेल म्हणजेच की इन्कम टॅक्स रिटर्न, तर कुटुंबातील महिलेला हप्ता मिळणार नाही. तिसरं म्हणजेच की कुटुंबातील वार्षिक उत्पन्न, एकत्रित उत्पन्न आहे की 2.5 लाखापेक्षा जास्त असेल अशा महिलांना सुद्धा या ठिकाणी हप्ता मिळणार नाही आहे. म्हणजेच की तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला हप्ता या ठिकाणी मिळणार नाही. पुढचं बघणार आहोत की आपण सदस्यांच्या नावावरती 4 चाकी वाहन असेल म्हणजेच की हप्ता मिळणार नाही या अशा बहिणींना. म्हणजेच की ट्रॅक्टर वगळून असेल, सोलार असेल, म्हणजेच की ट्रॅक्टर किंवा इतर 4 चाकी वाहन असेल तर तशा महिलांना, 4 व्हीलर असेल त्यांना हप्ता कुटुंबातील म्हणजेच की रेशन कार्डवर इथे संबंध येतो. तर रेशन कार्डमधील कुटुंबातील 4 चाकी वाहन जर कोणाकडे असेल तर महिलेला त्या हप्ता मिळणार नाही आहे. संजय गांधी निराधार योजनेचा, तहसीलमधील कुठल्या दुसऱ्या योजनेचा त्यांनी लाभ घेतलेला असेल किंवा म्हणजेच की 1500पेक्षा जास्त जर तुम्हाला हप्ता मिळत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा अंतर्गत हप्ता मिळणार नाही. पुढचं म्हणजेच की PM किसान योजना व नमो शेतकरी योजना ज्या महिला आहेत त्या महिलांना फक्त आणि फक्त 500 रुपये या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच की त्या दोन्हीही योजनेचा लाभ घेतात. म्हणजेच की PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीणचा सुद्धा. त्यामुळे नमो शेतकरी त्यांना 1000 रुपये मिळत असतात, तर म्हणजेच की वर्षाला 12,000 रुपये मिळत असतात. लाडकी बहीणचे 1500 रुपये महिन्याचे राहतात, त्यामुळे त्यांना महिन्याचे फक्त 500 रुपये मिळणार आहे. म्हणजेच की एका कुटुंबातील महिला, लक्षात घ्या, एकाच कुटुंबातील अनेक महिला म्हणजेच की फक्त 2 महिलांना लाभ मिळणार आहे. बाकीच्या कुठल्याच महिलांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे. एक विवाहित पाहिजे आणि एक अविवाहित पाहिजे. तर इथे लाभ भरपूर म्हणतात की आमच्या कुटुंबात आहे पण विवाहित असेल तर अविवाहित असेल, तर एखादी अविवाहित महिला जर नसेल तर फक्त विवाहित महिलेला लाभ इथे मिळणार आहे. म्हणजेच की आता एकाच महिलेला, विवाहित महिलेला लाभ मिळणार आहे व एक अविवाहित महिलेला या ठिकाणी लाभ मिळणार आहे. धन्यवाद. बाकीच्या ज्या महिला आहेत त्यांना लाभ या ठिकाणी मिळणार नाही आहे. धन्यवाद.